नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा अभ्यास कसा चाललाय? मराठीच्या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला काय आवडत नाही? रसग्रहण कृती ना. खूप जण ही कृती सोडवतच नाहीत. खरं पाहायला गेलं तर कवितेच्या सगळ्या कृती सोडवायच्या, उपयोजित मराठी सगळं सोडवायचं, सगळा पेपरच सोडवायचा. कृतीपत्रिकेमध्ये एकही कृती आहे ती सोडायची नाही. मी वारंवार माझ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगत असते. कृतीपत्रिकेमधला प्रत्येक जी कृती आहे ती आपल्याला सोडवायचीच आहे. रसग्रहण आणि उपयोजित मराठी यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की तुम्हाला मुद्देसूद लिहायचं आहे. उपयोजित मराठीची उत्तरं कशी लिहायची हे मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा. आता या व्हिडिओमध्ये आपण कवितेच्या रसग्रहणाच्या कृती कशा सोडवायच्या ते पाहणार आहोत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 6 कविता आहेत. आता या 6 कवितांवर कोणती ना कोणती तरी कृती विचारली जाते. रसग्रहणासाठी ज्या काही विशिष्ट कृती आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या कृती सोडवत असताना तुम्ही काय काय लक्षात घ्यायचं आहे? एक तर ही कृती मुद्देसूद लिहायची आहे. कृतीचं उत्तर लिहित असताना, कृती सोडवत असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य असे 3 विभाग करायचे आपण एका उत्तरामध्ये. 4 गुणांचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, त्यामुळे ते अतिशय सुंदर आणि मुद्देसूद असायला हवं. तुमचं अक्षर सुंदर हवं. परीक्षकाला हे असं व्यवस्थित लिहिलेलं उत्तर वाचायला खूप आवडतं आणि तुम्हाला अगदी स्वखुशीने गुण दिले जातात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की या कृती सोडवत असताना आपण मुद्देसूद उत्तर मांडायचं आहे. आता आपण काही विशिष्ट कृती सोडवायला घेऊया. चला तर मग. आता या व्हिडिओमध्ये मी एक नमुना म्हणून रसग्रहण करून तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यानंतर कोणत्याही प्रकारची कृती या कवितेत विचारली गेली तर आशय सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य तसंच ठेवून फक्त काव्य सौंदर्यामध्ये तुम्ही या कवितेचं जे कडवं तुम्हाला दिलेलं असेल त्यामध्ये काय लिहिलेलं आहे तेवढं मांडू शकता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही कृती विचारली गेली, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरुनी तुझी करुणा, कोमल पाचूची ही शेते, प्रवाळ माती मधील अवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्या पदविन्यास खुणा, रे थांब जरा आषाढ घना, रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी, तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. या ओळींचं आपल्याला रसग्रहण करायला आलं. आपण काय करायचं? मी जसं मगाशी सांगितलं तसं तुम्हाला 3 विभाग करायचे आहेत उत्तराचे, ज्यामध्ये आशय सौंदर्य असेल, काव्य सौंदर्य असेल आणि भाषिक वैशिष्ट्य असेल. तर हे टायटल तुम्ही लिहायचं आहे. आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये तुम्ही काय लिहिणार? तर मी जसं सांगते तुम्हाला की प्रत्येक उत्तरामध्ये कोणत्या पाठातलं किंवा कवितेतलं ही ओळ आहे हे तुम्ही मांडायचं आहे. त्याचे कवी किंवा लेखक हे तुम्ही मांडायचे आहेत. तर तशी ही कविता जी आहे, रे थांब जरा आषाढ घना, ही कविता बा भ बोरकर यांनी लिहिलेली आहे. ही एक निसर्ग कविता आहे आणि आषाढ महिना, मराठी महिना आहे आषाढ, या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडत असतो. खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य या काळामध्ये दिसतं. तर इथे कवीने आषाढ घनाला, म्हणजेच आषाढामधले जे घन आहेत, मेघ आहेत, ढग आहेत, त्यांना काय सांगितलं आहे तर हे आषाढ घना तुम्ही थोडंसं थांबा आणि हे जे निसर्ग सौंदर्य आहे, सृष्टी सौंदर्य आहे ते पहा. रे थांब जरा आषाढ घना, दिठी भरुनी तुझी करुणा. ही तू जी काही करुणा केलेली आहेस, तू जी काही कृपा केलेली आहेस आणि जे सौंदर्य आम्हाला दाखवलेलं आहेस ते तूही पहा, तूही थांब, असं ते सांगतायत. आता पुढे तुम्ही काव्य सौंदर्य असं टायटल लिहायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? तर आकाशामध्ये हे आषाढ महिन्यामधले जे ढग आहेत, घन आहेत, ते दाटून आलेले आहेत आणि म्हणून कवी त्यांना सांगतायत ते खूप अशा जमा झालेले आहेत, त्याच्यामध्ये छान पाऊस आहे, ते सुंदर दिसत आहेत. आणि कवी त्यांना काय सांगत आहेत की तुम्ही थोडेसे थांबा आणि तू जे केलेलं, तुझ्या कृपेने झालेलं जे निसर्गाचं इतकं सुंदर रूप आहे ते तुझ्याबरोबरच मला बघायचं आहे, असं ते विनंती करत आहेत. आता पुढे ते म्हणतायत, कोमल पाचूची ही शेते,
म्हणजे काय, पाचू जसा हिरव्यागार रंगाचा असतो तशी ही शेतं जे आहेत ती तुझ्यामुळे हिरवीगार झालेली आहेत. प्रवाळ म्हणजे रत्न, एक लाल रंगाचं असं रत्न असतं. तर ही जी माती आहे ही माती लाल रंगाची माती आहे आणि त्याच्यामध्ये जाणारं जे औत आहे म्हणजेच नांगर, हे खूप सुंदर दिसत आहे. पुढे कवी म्हणत आहेत की इंद्रनीळ वेळूंची बेटे या तुझ्या पदविन्यास खुणा. पदविन्यास खुणा म्हणजे पाऊल खुणा आहेत. तर इंद्रनीळ हे सुद्धा एक रत्न आहे. आणि ही जी बांबू, वेळू म्हणजे बांबू, तर ही बांबूची बेटं आहेत, हे सगळं तूच निर्माण केलेलं आहेस, या तुझ्या पाऊल खुणा आहेत. तर पुढे ते म्हणत आहेत की रोमांचित ही गंध केतकी फुटे फुले ही सोनचंपकी. सोनचाफ्याची फुलं, केतकी आणि ही सगळी फुलं जी आहेत, जाई जुईची फुलं, ही सगळी खूप सुंदर दिसत आहेत आणि ती तूच निर्माण केलेली आहेस आणि हे सगळे लाजून तुला बघतायत. या कवी पुढे म्हणतायत की तुझं चोरून बघती पुन्हा पुन्हा. म्हणजे काय, तर चोरून चोरून हे तुलाच बघत आहेत आणि म्हणूनच तू इथे थांब. तर अशा प्रकारे या ओळींचं रसग्रहण आपण करायचं आहे. 4 गुणांसाठी ही कृती विचारली जाते आणि तुम्हाला या 4मध्ये किमान 3 गुण तरी मिळायलाच हवेत. तर तुम्ही असं जर मुद्देसूद लिहिलं उत्तर आणि हे सगळे मुद्दे त्याच्यात मांडले तर तुम्हाला हे उत्तर चांगलं लिहिता येईल. आता ह्याच्यातला शेवटचा जो भाग आहे तो तुम्ही काय लिहिणार आहात, तर भाषिक वैशिष्ट्ये. या कृतीची भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत, तर सर्वप्रथम तुम्हाला लिहायचं आहे की अतिशय सुंदर अशी ही शब्दरचना आहे या कवितेमधली आणि हे सगळे जे शब्द आहेत ते संस्कृत प्रचूर म्हणजे संस्कृतचा त्याच्यावर प्रभाव आहे असे शब्द आहेत. आणि ही कविता गेय कविता आहे, म्हणजे ही आपल्याला गाता येऊ शकते अशी ही कविता आहे. अतिशय सुंदर असे मनाला आपल्याला प्रसन्न वाटेल, आनंद मिळेल अशा प्रकारची ही रचना आहे आणि रसिकांना ही रचना खूप आवडेल अशा प्रकारच्या या ओळी आहेत. तर असं सगळं सुंदर वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. हे तुम्ही सगळं भाषिक वैशिष्ट्यांमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जर हे उत्तर लिहिलं तर तुम्हाला 3 गुण आरामात मिळू शकतात. जरूर लिहा.